किचनमधून मी दूध गरम करून परत येत होते तेव्हा सासू सासऱ्यांच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते। सासू वारंवार म्हणत होती की आता थांबा, मी थकले आहे, आता माझ्यात शक्ती नाही। तुम्ही तर खूप ताकदवान आहात, पण मी कमजोर आहे। मग सासऱ्यांचा रागाने आवाज आला की थकायचं काय आहे, यात चालू राहू दे। हे सगळं ऐकून मी घाबरले आणि माझ्या खोलीत आले। जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा माझ्या मनात हेच विचार येत होते की माझे सासरे इतके ताकदवान कसे आहेत। मला पण असा नवरा हवा होता। नमस्कार मित्रांनो, खूपच घाईघाईत माझं लग्न झालं होतं। चांगलं सासर असल्यामुळे माझ्या आई वडिलांनी लग्नाला नकार दिला नाही आणि माझं लग्न लावून दिलं। काही कळायच्या आत मी सासरी आले होते। सासरी येऊन 5 दिवस झाले होते आणि मला माझ्या नवऱ्याच्या दिनचर्येची चांगली ओळख झाली होती। त्याला रोज रात्री दूध प्यायला आवडतं, पण मी विसरबोळी होते। छोट्या छोट्या गोष्टी मी विसरून जायचे आणि काही गोष्टींना मी जास्तच महत्त्व द्यायचे आणि त्याचा विचार करत राहायचे। 3 दिवस माझे पती मला आठवण करून देत होते की रात्री दूध घेऊन येत जा। मला दूध प्यायची सवय आहे, पण मी पुन्हा विसरून गेले होते। एके दिवशी माझा नवरा रागात माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि रागात मला म्हणाला, तुला सांगितलेलं कळत नाही का, मला रोज रात्री दूध लागते। मी पटकन उठून स्वयंपाकघरात गेले। माझी सासू तिच्या खोलीत गेली होती। जेव्हा मी दूध गरम करून परत येत होते तेव्हा सासू सासऱ्यांच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते। सासू वारंवार म्हणत होती की आता थांबा, मी थकले आहे, आता माझ्यात शक्ती नाही। तुम्ही तर खूप ताकदवान आहात, पण मी कमजोर आहे। मग सासऱ्यांचा रागाने आवाज आला की थकायचं काय आहे, यात चालू राहू दे। हे सगळं ऐकून मी हबकले आणि माझ्या खोलीत आले। जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा माझ्या मनात हेच विचार येत होते की माझे सासरे इतके ताकदवान कसे आहेत। मला पण असा नवरा हवा होता, पण माझा नवरा खूप लवकर थकतो। हेच विचार करत मी झोपून गेले। सकाळी उठले तेव्हा सासू नेहमीप्रमाणे घरातली कामं करत होती। तिचं वागणं अगदी नॉर्मल होतं, असं काही जाणवत नव्हतं की ती रात्री हे सगळं करत होती। दिवसभराच्या कामातून माझे सासरे घरी आले आणि त्यांनी लगेच सासूला खोलीत बोलावलं। मी स्वयंपाक करून सासूला बोलवायला त्यांच्या खोलीच्या जवळ गेले। दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा पुढील दृश्य पाहून मी थक्क झाले। रात्रीचा खेळ पुन्हा सुरू झाला होता। सासू पुन्हा सांगत होती की थांबा, मी थकले आहे। हे सगळं ऐकून मी घाबरून गेले आणि परत किचनमध्ये आले। किचनमध्ये आल्यावर मी विचार करत होते की सासरे असे काय खातात की इतके ताकदवान आहेत। अर्ध्या तासाने मी पुन्हा त्यांच्या खोलीत गेले आणि पुन्हा तेच आवाज ऐकू येत होते। आता तर मी घाबरले आणि विचार करू लागले की ते काय घेतात ज्यामुळे इतके ताकदवान आहेत। आता मला हे जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना काय देते। 20 मिनिटांनी सासू खोलीतून बाहेर आली। बाहेर आल्यावर तिच्या चेहऱ्यावर काहीही दिसत नव्हतं, पण दोन्ही हात कंबरेवर होते आणि ती म्हणत होती की ही कंबरदुखी कधी जाणार। हे ऐकून मला हसू आवरत नव्हते। आता मला हे जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना काय देते। माझं लक्ष सासूवरचं होतं, पण लक्ष ठेवूनही मला ते कळलं नाही। माझे पती त्यांच्यापेक्षा खूप वेगळे होते, ते लवकर झोपायचे। मी रात्री जागून नवऱ्याच्या प्रेमासाठी तळमळायची। तेव्हा माझं लक्ष सासू सासऱ्याच्या खोलीकडे जायचं। ते बघून मला विचार यायचे की ते या वयातही कसे मजा घेतात। पती झोपले होते पण मी विचार करत होते की काश माझे पती पण सासऱ्यांसारखे असते। त्यांच्या दरवाजात सासूचे आवाज कानात यायचे, आता थांबा, सोडा मला। हे ऐकून मला खूप अस्वस्थ वाटायचं। तेव्हा माझ्या मनात विचार आला की मी त्यांच्या खोलीत डोकावून पाहू की ते नेमकं काय करतात आणि सासरे काय खातात। सासूवर लक्ष ठेवलं होतं, पण काही कळाले नाही। तेव्हा मी विचार केला की ती गोष्ट खोलीत लपवली असेल। मग मला आता ते काय करतात ते पाहायचं होतं। तेव्हा मी उठून सासू सासऱ्याच्या खोलीत गेले। लाईट चालू होती, याचा अर्थ ते जागे होते। खिडकीतून आवाज येत होता। सासू म्हणत होती की तुम्ही या वयातही मला सोडत नाही, तुम्हाला माहीत आहे माझ्यात दम नाही। सासरे म्हणत होते की थोडा वेळ आणखी सहन कर, मग तुला त्रास होणार नाही। सासू काही वेळ शांत झाली। मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला पण पडदा होता। आवाज ऐकू येत होता पण काही दिसत नव्हतं। हे पाहून मी निराश झाले आणि खोलीत परत आले। तसेच मी माझ्या पलंगावर येऊन झोपले। तेव्हा माझे पती रागामध्ये म्हणाले, तू यावेळी कुठून आली आहेस? त्यांचा प्रश्न मला हैराण करून गेला। मी तडक त्यांच्याकडे पाहिलं। नवरा त्यांच्या जागेवरून उठून बसला आणि मला विचित्र नजरेने बघत म्हणाले, तू काय समजतेस स्वतःला? मी झोपलो आहे म्हणून तू काहीही करशील आणि मला काही कळणार नाही? त्यांचा राग मला अस्वस्थ करून गेला।
ते म्हणाले, सांग सत्य, कुठे गेली होतीस? मी पटकन घाबरून म्हणाले, माझी तब्येत खराब होती. माझं डोकं दुखत होतं म्हणून बाहेर अंगणात गेले होते. यात काय वाईट आहे? मी थोडे मोठ्या आवाजात बोलले. एक क्षणासाठी तो शांत झाला, मग थोडे शांत होऊन म्हणाले, तुला कोणी सांगितलं होतं रात्रीच्या वेळी बाहेर अंगणात जायचं? पुढच्या वेळी तब्येत खराब झाली तर मला उठव. तुला एकटीने बाहेर जायची गरज नाही. असं म्हणून ते पुन्हा झोपले, हे न जाणता की माझ्या मनात काय वादळ घोंगावत होतं. मी त्यांच्या प्रेमासाठी तळमळत होते, पण स्वतःहून त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत नव्हती. त्या रात्री मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. आता मी दिवसरात्र सासू-सासऱ्याचा तोच आवाज ऐकत होते, जो माझ्या आत आग लावत होता. मी विचार करत होते की अखेर पाहू तर खरं, ते दोघं काय करतायत? एके दिवशी माझे पती म्हणाले की ते 2 दिवसांसाठी शहराबाहेर जात आहेत. ते घरी 2 दिवसांनंतर परत येतील. त्यांनी मला हे सांगितल्यावर माझ्या मनात एक चांगली कल्पना आली. मी विचार केला की आज त्यांच्या खोलीत काय चाललं आहे हे आपण पाहूच. माझे सासू-सासरे संध्याकाळी जेवणानंतर बाहेर फिरायला जात होते आणि एकमेकांशी गप्पा मारत होते. मी त्यांना पाहून थक्क होत होते. या वयातही एकमेकांसोबत वेळ घालवतात. माझं आणि त्यांचं आयुष्य खूप वेगळं होतं. ते लोक या वयातही आयुष्य भरभरून जगत होते आणि आम्ही दोघं वेगळे होतो. त्या दिवशी मी पटापट माझी सगळी कामं संपवली आणि माझ्या सासूच्या खोलीत जाऊन बसले. आज मी सासूच्या खोलीत लपून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. माझे सासरे त्यांच्या पत्नीवर प्रेम करतात आणि त्यांना खूप आनंदात ठेवतात. माझे पती मला एवढा आनंदात ठेवू शकत नाहीत. म्हणून मला जाणून घ्यायचं होतं की सासरे असं काय घेतात ज्यामुळे ते इतके ताकदवान आहेत. मलाही माझ्या नवऱ्याला तेच द्यायचं होतं. हे पाहण्यासाठी त्या रात्री मी त्यांच्या खोलीत लपले होते. त्या रात्री जे काही मी पाहिलं ते मला हैराण करणारं होतं. मी बिनशर्त त्यांना पाहत होते. काही वेळानंतर मी उठून उभी राहिले आणि त्यांच्यासोबत सामील झाले. त्यांनी मला आश्चर्यचकित नजरेने पाहिलं. त्यांना विश्वास बसत नव्हता की मी त्यांच्या खोलीत आहे. दुसऱ्या दिवशीही माझे पती घरी नव्हते आणि आता माझा पुन्हा विचार ठरला की मी माझ्या सासू-सासऱ्यांच्या खोलीत रात्र घालवणार. कदाचित माझ्या सासूला याची जाणीव झाली होती, म्हणून ती मला रागाने म्हणाली, आज रात्री तू आमच्या खोलीत आलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. हे ऐकून मी अस्वस्थ झाले. मी म्हणाले, तुम्हाला अखेर कोणत्या गोष्टीवर आक्षेप आहे? बाबांना आणि मला यावर काहीच आक्षेप नाही. मग तुम्ही मला यावर का अडवत आहात? त्याचवेळी माझे सासरे तिथे आले. आम्हाला बोलताना पाहून ते आमच्याकडे आले आणि माझ्याकडे पाहू लागले. तेव्हा मी दबक्या आवाजात म्हणाले, आई मला रात्री खोलीत येण्यास मनाई करत आहेत. हे ऐकताच माझे सासरे खूप रागावले आणि रागीट चेहऱ्याने त्यांना पाहून म्हणाले, तू सुनेला मनाई करू नको. माझा तिच्यावर तेवढाच अधिकार आहे जितका तुम्हा लोकांवर आहे. मग तू तिला मनाई का करत आहेस? जे काम तू स्वतः करू शकत नाहीस तिला करू दे. मग ते निघून गेल्यानंतर माझी सासू म्हणाली, जर तू आज आमच्या खोलीत आलीस तर मी तुझ्या पतीला तुझ्या विरुद्ध करेन. हे ऐकून मी अस्वस्थ झाले. जर तिने माझ्या पतीला माझ्याविरुद्ध काहीतरी सांगितलं तर ते माझ्यावर रागावतील. हे सर्व सहन करणं माझ्यासाठी अशक्य होईल. मला माहीत होतं की माझे पती शक्की स्वभावाचे होते. त्यांच्या मनात काही गोष्ट आली तर ती काढणं सोपं नव्हतं. मला आजही आठवतंय की सुरुवातीच्या दिवसांत मी एकदा खोलीतून बाहेर गेले होते, तेव्हा ते मला किती रागाने बोलले होते. त्यांच्या डोळ्यांत संशय पाहून मी घाबरले होते. जर माझ्या सासूने असे काही सांगितलं तर मी काय करणार होते? ते त्यांच्या आईचंच ऐकतील आणि तिलाच सच्चा मानतील. तेव्हा मी ठरवलं की मी माझ्या सासूचं ऐकणार. तिच्यासोबत मिसळून राहीन आणि रागवणार नाही. ती माझ्या पतीला माझ्या विरुद्ध करायचा प्रयत्न करू नये, हा विचार करून मी जेवणानंतर लगेच माझ्या खोलीत येऊन झोपले. माझं खूप मन होतं की मी सासऱ्यांच्या खोलीत जाऊन जसं पाहून काल सुख मिळवलं होतं तसंच सुख मिळवू. पण जेव्हा माझ्या सासूचं वर्तन आठवलं तेव्हा मी गप्प राहिले. त्याचवेळी दरवाज्यावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर समोर माझे सासरे उभे होते. ते मला आश्चर्याने पाहून म्हणाले, तू आज माझ्या खोलीत येणार होतीस, तू अजून आली का नाहीस? त्यांच्या बोलण्याने मी विचारात पडले आणि म्हणाले, आज माझी तब्येत ठीक नाही. माझे सासरे काही वेळ शांत नजरेने मला पाहत होते, मग म्हणाले, मला माहीत आहे की तू का नकार देत आहेस. तू कदाचित तुझ्या सासूच्या भीतीने हे सर्व म्हणत आहेस. तू फिकीर करू नकोस, ती काहीही बोलणार नाही. मी तिला समजावलं आहे, आता तू पटकन ये. मी तुझी वाट पाहत आहे. त्यांच्या बोलण्याने मी खूप खुश झाले. सुखाची एक लहर माझ्या शरीरात उतरली होती. मी पुन्हा त्यांच्या खोलीत आले आणि पाहिलं की ते दोघेही तेच काम करत होते. मी पुन्हा त्यांच्यासोबत सामील झाले.
आज तर माझी सासू कालपेक्षा लवकर थकली होती. थोडाच वेळ गेला होता की ती धापा द्यायला लागली होती आणि सासऱ्यांना म्हणाली, आज माझी तब्येत ठीक नाही, आज मी हे सगळं करू शकत नाही. त्याचवेळी सासरे म्हणाले, तुझ्यासोबत काय समस्या आहे? दिवसेंदिवस तू खूप कमी वेळ देत आहेस आणि लवकरच थकून जात आहेस. ताबडतोब इथे ये. आता जर ताबडतोब बसली नाहीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मग माझी सासू आमच्यासोबत सामील झाली. खूप वेळापर्यंत आम्ही तेच काम करत राहिलो. काही वेळानंतर माझी सासू पुन्हा एका बाजूला झाली आणि म्हणाली, आता माझं झालं आहे. आता माझ्यात अजून हिंमत नाही. त्यानंतर आम्ही दोघं तेच काम करत राहिलो आणि खूप वेळानंतर जेव्हा मी थकून चूर झाले तेव्हा माझे सासरे स्वतःच मला म्हणाले, आता तूही जा. तू खूप थकली आहेस. आणि जसं मी पलंगावर येऊन पडले तशी मी झोपेच्या मिठीत गेली. तेव्हा त्यांचा फोन आला की ते आजही परत येऊ शकत नाहीत. आजही तिथेच राहतील. हे ऐकून मी उदास झाले की मी त्यांच्यासाठी इतकी तयारी केली होती, आज रात्रीसाठी काय काय विचार केला होता. आणि ते घरी येणार नाहीत. मी हाच विचार करत होते की पुन्हा दरवाजावर टकटक झाली. जेव्हा दरवाजा उघडला तर समोर माझे सासरे उभे होते. त्यांची माझ्या रूपावर नजर पडल्यावर ते मला विचित्र अंदाजात पाहू लागले आणि म्हणाले, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. त्यांच्या कौतुकाने मी लाजले. ते म्हणाले, आता ताबडतोब खोलीत ये. मी तुझी वाट पाहत आहे. मी त्यांच्या खोलीत आले आणि पुन्हा आम्ही तिघेही तेच करत राहिलो. आता माझं मन म्हणत होतं की मी रोज हेच काम करावे. दुसऱ्या दिवशी माझे पतीही घरी परत आले. ते मला त्यांची माझ्याबद्दलची बेचैनी, प्रेमाच्या गोष्टी सांगू लागले. माझ्याशिवाय किती अस्वस्थ होते आणि मला किती आठवत होते. त्यांच्या बोलण्याने मीही खूप खुश झाले की अखेर त्यांना माझी जाणीव झाली आणि माझ्या अभावाची अनुभूती झाली. तेव्हा मी त्यांच्या बाजूवर डोकं ठेवलं आणि शांत झोपी गेले. आता मी रोज माझ्या पतीच्या झोपल्यानंतर सासू सासऱ्यांच्या खोलीत जात होते. मग अर्ध्या रात्रीपर्यंत आम्ही तेच करत असो. जेव्हा एक रात्री मी सासऱ्यांच्या खोलीतून माझ्या खोलीत परत आले तर माझे पती खूप रागात होते. माझे पती मला म्हणाले, मी तुला सांगितलं होतं की रात्री खोलीतून बाहेर जाऊ नकोस, पण तू माझं ऐकलं नाही. कुठे गेली होतीस तू? मी त्यांच्या जवळ बसत म्हणाले, मी तुमच्या आईच्या खोलीत होते. हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले. तू यावेळी माझ्या आईच्या खोलीत काय करत होतीस? ते संशयाने माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणाले, त्यांच्यासोबत माझं काम होतं म्हणून गेले होते. ते गप्प राहिले आणि त्यानंतर काही बोलले नाहीत. आता मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुख मिळवण्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांच्या खोलीत जाऊ लागले. तेव्हा माझे पती मला विचारू लागले, तू आईकडे कोणतं काम करायला जातेस? मी काहीही न बोलता तिथून निघून गेले. नवऱ्याने मला खेचून बेडवर ढकललं आणि रागाने बोलू लागले. त्यांना इतक्या रागात पाहून मी घाबरले आणि घाबरून सांगणारच होते तेव्हा दरवाज्यावर टकटक झाली. माझ्या पतीने जाऊन दरवाजा उघडला. समोर सासरे होते. त्यांचं माझ्या नवऱ्याकडे काही काम होतं म्हणून ते त्यांच्या मुलाला सोबत घेऊन निघून गेले. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत झाले. एके रात्री जेव्हा मी सासू सासऱ्यांच्या खोलीत गेले तेव्हा कदाचित माझा नवरा झोपला नव्हता आणि तो मला शोधत सासऱ्यांच्या खोलीत आला. समोर आम्हाला तसे बघून तो एकदम हैराण झाला. त्याने आम्हाला एका पायावर उभं राहून पूजा करताना पाहिलं तेव्हा त्यांच्या तोंडून मोठ्याने आवाज आला, हे काय चाललं आहे? माझ्या सासूने तिचा दुसरा पाय जमिनीवर ठेवला आणि सोफ्यावर बसत म्हणाली, खूप दिवसांपासून तुझे बाबाही पूजा करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या पद्धतीने एका पायावर उभं राहून पूजा केल्याने देव खूप प्रसन्न होतो आणि माणसाला त्याचं सर्व काही मिळतं जे तो इच्छितो. मी तर लवकरच थकते, पण तुझी बायको आणि तुझे बाबा खूप वेळ हे काम करत राहतात. न जाणे हे दोघं का थकत नाहीत. हे ऐकून माझ्या पतीने मला हसत हसत पाहिलं आणि म्हणाले, माझी बायको खूप छान आहे आणि कधीही थकत नाही. हे त्यांनी आनंदाने म्हटलं होतं. हे ऐकून मी लाजले, पण मग माझ्या पतीने सगळ्यांना समजावलं की अशा अंधश्रद्धा बाळगणं योग्य नाही. देवाला खऱ्या मनाने पूजा केली तरी सर्व काही ठीक राहतं. खूप समजावल्यावर माझे सासरे मान्य झाले आणि मग एक साध्या माणसासारखं वागू लागले. आता ते सकाळी सकाळी अंघोळ करून देवाचं ध्यान करत आणि आम्हीही स्वतःला सुधारून चांगले राहू लागलो होतो. मित्रांनो, कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा की आजची कथा तुम्हाला कशी वाटली.